छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज 18 जूनला पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ओबीसींना आरक्षण असतानाही त्यांचा लढा सुरू आहे, मग मराठ्यांना आरक्षण नाही म्हटल्यावर आम्ही किती ताकदीने लढायला हवं असं ते म्हणाले। नाही, मला नाही माहित त्याच्याबद्दल. पण असं काय कारण असू शकतं? काय प्रत्येक वेळेस शंका घ्यावा असं काय नाही की कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही, का कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती, काय आपण आजच काय सांगता येणार होतं का? पण आपली 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिला, त्याच्या आत सगळ्या मागण्या ज्या दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे। 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे। सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार, म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं। मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे। 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या, ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले, आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती, त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतच पाहिजे। पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं, त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार। आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं। एकंदरीत मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असेल। नाही, ते बी माहित नाही मला। मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो। काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही, आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून, मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढू? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव। राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय। उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय, आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीनं लढतील ना। आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय, मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील। महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर आणणारे, टेम्पो आणणारे, रिक्षा आणणारे, बैलगाड्या आणणारे, सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना। आम्हाला तर आरक्षणच नाही, तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू? आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद, कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागले, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत, कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागले। आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का? झोपलेलेत का नुसते? जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग ते कोणत्या पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही। सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे। त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसीमधनं आरक्षण मिळालं असं सरकार म्हणते, किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील, म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले। ते काय आज थोडीच ते काय सांगायची गोष्ट, पहिल्यापासूनच काय विषय आंध्रातून काही ठीक आहे, ते सांगण्यासारखा विषय नाही। समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती। पण पाटील, वडीलबद्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली, आता ओबीसी एक होतं सगळं,
आम्हाला काहीच वाटत नाही हो. त्याच्यात काय वागू आहे कव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते एवढे सगळ्या महाराष्ट्रात सभा गेलो त्याचं काय असतंय. आम्हाला काय वाटत नाही ते. मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला. त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं हरडायला लागले तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागले. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही. आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. मराठा आंदोलन आक्रमक होणार होतं पहिल्यापासूनच आहे. आणि जास्त त्यांच्यामुळं नाही. त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही. त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाही. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला जरूर प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समजी बाजूला. ध्यानळी फांडळी लागली असं भजे खाल्ले असताना खांगबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ. भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात. त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला इथे विरोधात नाही. ते पहिल्यापासूनच विरोधात. भविष्यात त्यात घातलंय त्यांनी. लोकांच्या लेकरांचे मुर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही. मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं. त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून. जे उपोषण चालू आहे ओबीसीचं जरंगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप. नाही असं कुठं असतं. येते तर तुम्ही खरंच बसा ना. यांनी काय म्हणते त्याला अस्तित्वाचं असल्यासारखं बसा. विरोध करायचा म्हणून बसणार मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार. आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला. तुमचा लाड सरकारने जास्त केला ते सांगतोय ना. आमच्याकडे कोणी काय बघा ना. तेच म्हणतोय ना मी. काहीतरी दुःख असतं. आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचे बघतात. तुम्हाला आहे ना. समजा तुमच्या विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याच्या विहिरीत मोटरी टाकून राहील तुम्ही. तुम्हाला आहे ना. त्याच्यामुळं त्या शिरेश वाटत नाही. कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय. खरं सांगतो हो पटवून घेत जा. त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना कशाला मराठी विरोध करायला. त्यांना नाही पटत. असा कोणीच नाही राव या देशावर या महाराष्ट्रात या प्रतित्वाला एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाहीत. एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणारच तो का मारली. तसं आमचं असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटेल ते. त्यांना वाटतं ना हो ना गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण कारण त्यांचं आरक्षण आहे आणि हे म्हणतात नका देऊ. उघड उघड भूमिका आहे ना. आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एनटी व्हिजेंटी मध्ये आंदोलन कोण करतय. सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपतो. लोकांना काय पटत नाही का तो राजकारणी माणूस आहे. धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उचलितो आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही. धनगराच्या पोरांचं करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे. कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून वेगळं आंदोलन लढतात आणि धनगर बांधवाचं म्हणणं आहे आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे. यांनी तिकडे ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल. कुठचीही सुरक्षा वाढलेली आहे. बाहेर 3 जण बंदूक घेऊन जायचं. रात्री जास्त असतं. नाही बाबा आमचे लय आलेत. आमच्या मराठ्याला काही देत नाहीत कवा. आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम.
पण ते आता काय ते लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगू, लय अवघड आहे ते. आणखी एक मुद्दा आहे. बाळासाहेब दोडतले नावाचे एक व्यक्ती आहेत जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येतं. धनगर समाजाचा- मला फक्त एकच सांगायचं की धनगर मी समाजाचा फक्त ST समावेश करून उपोषण करणार आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आता इथून पुढं मी जाऊ दे तिकडे, कोणाला किती समजून सांगितलं काय उपयोग होत नाही. नाही, नाही, त्यांचा आपली वेगळा शक्ती वायाला आपली वेगळा घालू नाही. आले. आपण आम्ही आमचे ठामीत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदीने लढायला लागले हे आंदोलन एसटीतून आरक्षण मी सांगतो ना, त्याचंही देतो. तुमचं म्हणणं तेच आहे ना, त्यांना ते ST सांगतो. तून आरक्षण दिलं पाहिजे. मी का नाही म्हणतोय, मग त्या आंदोलनात तुम्ही पाठिंबा दिला ना. पहिल्यापासूनच आहे मी आता त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज, मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय, आमचा प्रश्न ज्वलंत संपल्याच्या नंतर धनगरांना मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय. या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे, ज्ञानेंद्र जागोर घेणं काम आहे सरकार, तरी मी त्यांसाठी घेतलं, पण त्यांचं ते लक्षातच येत नाही. ते आम्हाला ज्ञानेंद्राचे विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण. आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत, त्यांना असून जर ते एवढे लढत असतील तर आम्हाला नाहीच आहे. आम्ही किती ताकदीने हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा. आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा, नका लेकराच्या नाड्या नकलव स्वतःच्या, व्हा सावध. मतभेद असते सोडून देत जा. एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत, तर आपल्याला तर लगेचच नाही. आपल्या लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का? शिक्षणात पोरं पुढे जायनात, नोकऱ्यात जायनात, पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागले. आपल्या बापाने कष्ट केलेत, काबड कष्ट, कोणी नोकऱ्या करतंय, कोणी व्यवसाय करतंय, पण मुलं शिकवतंय, कोणी शेतीत आहे, कोणी ऊस तोडीतंय, कोणी हमाल्या करतंय, कोणी टेम्पो चालितंय, कोणी ट्रॅक्टर चालित. हे पोरं मोठे झाले पाहिजेत. असून जर एवढे केत तर आपण नसून किती ताकदीने नावलं पाहिजे. जरा या मराठी सगळ्या भानावर मागं पुढं याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही. विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो, हे मराठी जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या, तर विधानसभेला एकाही आमदाराला, माझ्या आमदाराला खासदार इथून पुढे मदती करणार नाहीत आमचे सुद्धा लोक. सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना, तुमचं दार तेच बंद करू टाक. आता अधिवेशन आहे, मराठा आमदारांनी काय केलं पाहिजे, काय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहायला पाहिजे, सगळ्या आमदारांना. कारण ओबीसी आमदार असला तरी ते बी मतदान घेतो आम्ही, करतो त्यांना. ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं, मतदान केलं ना आम्ही, तुम्ही पळात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला, काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडे दादा, इकडे पण लोक येतात ना, इकडे पण आमदार, माझे आमदार, मराठ्यांचे खासदार, माझे खासदार यायला लागले. समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत, समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईडच्या टायमाला, तरीही लोक बघतायत की जाऊ द्या, येतेत ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार, कोणचा मंत्री, खासदार पत्र देतोय, भेटतोय, जातोय. तेही यायले, जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत. ही काय येत नाही, मराठा विरोधी का आमदार, खासदार, मंत्री? याला आणखीन मराठ्याचं वाटतं का? मराठा लय हुशार झाला आमचा. मला लय गर्व वाटायला लागला माझ्या समाजाचा. 4 दिवस लेट मिळेल आरक्षण, पण माझ्या समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय. माझा समाज ताकदीने एकत्र आला, मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली. आणि मराठ्यांना एक या प्रेसच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे, आपण हयात आहेत तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे. लय कामं होते ना आपल्या समाजाचे, अन्याय आपल्यावरचा बंद होईल. ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहे, ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले. एकजूट अशीच राहू द्या. गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाची लय ताकद आहे. त्या अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठा आमदारांनी एकजूट अधिवेशन काळात दाखवायला पाहिजे, तिथं बोललं पाहिजे आणि मराठा आरक्षण म्हणून अधिवेशन गाजवलं पाहिजे. 100% का नाही गाजवलं पाहिजे? ज्याला हाईत ते इतके एवढे हानतेत, तर तुमच्या पोराला नाही, हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का? तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाही, ज्याला हाई ते इतका त्रागा करायला लागली की जस काय एखादं आभाळ कोसळलंय. तुमच्या लेकराला काहीच नाहीये, ती आक्रोश करतय, टावा फोडतोय, आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची पोरग जर नाही नोकरीला लागलं तर. आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं, एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं.
नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्हाला सगळ्याला, आंदोलनात सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभा राहणार. तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं, की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार, महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दाम याय नाही. आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन, तुला वाटत असेल मग 5 वर्ष भागलं. पण तू जर असा वागला ना, आता हे मुद्दाम म्हणून सांगतोय मी, आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर, आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल, पत्र येऊन देणार नसल, तुला वाटत असेल आता 5 वर्ष भागलं माझ्या जीवावर आलो, पण पुढची बॅकनी मराठ्यांनी केली. मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या, तू ज्याचा प्रचार करणार आहेस ना, तो जीवाचे काही असतात काळज आमदार केलं उभा राहिले, ते पाळलेच म्हणून समज मराठी. पण तुमच्या बोलण्यात नाही कसं लक्षात आलं, तुम्ही सातत्याने म्हणताय मी त्यांच्या बांधवांबद्दल आवाज उठवतोय, पण तेच माझ्या पाठीशी नाही. मग काय यापुढे आता तुम्ही त्यांचं लढा लढणार नाही? मग लढणार आणि ते यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी किती स्पष्ट बोलतो. ते यावा म्हणून नाही बोलत मी, असं गोड गोड त्यांचा गैरसमज होत असेल मग ते बोलायचं बंद करीन. गैरसमज होत असला तर मी खरं बोलतोय. अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी, आम्ही एकमेकाशी राहिलेलो आहेत, त्याच्यामुळे ती माया आहे. चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू, एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं पाहिजे. त्यांच्या लेकराचं का चांगलं होऊन, त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं. त्यांचे लेकर अधिकारी झाले, त्यांना राजकारणाच्या मागे पुढे सुद्धा पळणार नाही. धनगर बांधवाचं लेकरू लोकांचं स्टंट आहे तो, आणि आमचा विरोध नाही हो त्यांना. मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो. आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो. विरोध करायचा, कोणाची तरी दुश्मनी, कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही. काही मिळावं, राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाहीये. तुम्ही खुनशेपणानं करताय. तुमच्या लेकराला हायड्रा आरक्षण मिळून द्या ना आमच्या लेकराला. असं कुठं असतं का? तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही यावं याचा मालक मी थोडाच आहे. मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा रे तिकडे 25 जण या जरा एक फेरफाटका आणून मी काय माझ्या काय हातात आहे का काय? बरं तिथं 100 मंत्री आले, मला काय दुःख आहे बा? ज्याला दुःख कोणाला असतं, ज्याला आपण विरोधक मानले त्याला. आम्ही त्याला विरोधकच नाही मानला. आता किती वारे सांगू, मानलंच नाही, मानणार की नाही. विरोधक पण आता सगळं महाराष्ट्रालाच माहिती ना, ओबीसीचा मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण? लय पाप डोक्यावर घेतलेले ते. ओबीसीचं सुद्धा, गोरगरिबाचं, 12 बलुतेदारांचं, मराठ्यांचं सुद्धा लय. आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले. हा, धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी मागे सभा घेऊ तेवढ्या सभा, बरं का, जाहीरपणानं सांगतोय मी, तेवढ्या सभा जर एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असत्या ना, आता बहुत मिळाल्या असत्या. त्यांनी धनगराचा शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं. एक शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी. म्हणजे त्यांच्या लेकरं सुद्धा पाप डोक्यावर घेतलं. त्यांचे लेकरं धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले, पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला. एवढं जर त्या एसटी आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं. पटेल, एक महत्वाची मागणी बद्दल आपल्याला विचार सुरू झालेला आहे. हा धनगर समाजाच्या नेत्यांनी केला. नाही असं नाही म्हणता येणार, असं नाही म्हणता येणार. परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा. तुम्हाला आमिषाचे रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नाव लागेल, पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका. धनगर बांधव ताकदवर आहे, धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे, आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि एसटीतूनच द्यायचं. तुम्ही म्हणताय मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांचे. तुम्ही म्हणताय की एनडीमध्ये आरक्षण द्या असं तसं, आणि यांची राजनीती जाऊन दे त्याला, बसा म्हणा कवर. 54 लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसीला त्यांना मी भाषाच कळणार नाही. मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय, धनगराच्या. आणि ते मला विजय N3 हे शिकवायला लागले. काय प्राथमिक शाळेत काय शिक्षक झाले का तुम्ही? बोर्ड घेतला, फळा घेतला, लागले लिहायला खडून दिले. मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने, ते चांगले व्हावे, ते मोठे व्हावे, त्याच्यासाठी ताकद लावा. आणि कुंकड बरळत असले तर तुमचा उद्योग तुम्ही बघू आम्ही आमचा. महत्वाचा विषय आहे जात गणती. टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणायचं असं सगळा हा खेळ सुरू. मला विचार आता हे कोण म्हणतंय? तेच अच्छा, म्हणजे शेवटी आणखीन त्याचीच माय आहे. भुजबळांना टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणतात.
असं राजकारण तुम्हाला काय करायचं, मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन, तुमचं नामचं काही आहे का? त्याने आमच्या याच्यात खोडा घातला. हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली. ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधव अडचणीत आला. म्हणजे धनगरांना समज म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून नाही असं म्हणायचं का? मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे, ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का? मग जातीय दंगली व्हावा, जातीय तीड निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत का? मग जाऊ द्या, आता मला उद्यापासून त्यांच्यावर बोलायचं बी. बघू आम्ही आमचं. भावाचा विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात, मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहेत, पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसीचं घर उद्ध्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं म्हणतो? चलू द्या तुमचं. धन्यवाद. चलो. ते हा जो Actually, मुद्दा cabinet होती. जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये विषय ते हा जो प्रश्न ते उपस्थित केला तिचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि त्या जमात त्याचा आपण त्यांच्यासाठी विषय वेगळी कॅटेगरी केलेली आहे आणि धनगर समाज जो आहे तो घटका आहे मेंढ्या वगैरे घेऊन त्यामुळे त्यांना त्या व्हीजेएनटी मध्ये टाकलेला असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये करतात. ते सांगितलं मी त्यांना, पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं नाही. जाऊ दे, मला त्या विषयात बोलायचंच नाही आता. आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं. आम्ही किती तळमळीनं बोलतोय, आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का? बरं, एक साधंच उदाहरण देतो, इथून पुढे ही विषयच बंद करतो. मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले, मग आता एनटी व्हीजेएनटी म्हणजे काय सांग. 10 महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय, किमान देईन तरी म्हणतोय, तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही, एकही राज्यातला. असा कोणचा आंदोलक हो की त्यो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणून जाऊ तिकडे ते येतच नाही तर काय बोला त्यांच्या बाजूनी. तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल, आम्ही काय बोलावं तुमच्याकडून? तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण, आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो. अंगावर घ्यायचं ठरवले आणि तुम्ही उगा कोणात तरी ऐकून असले प्रश्न विचारणार, जस काय आम्ही दाटूमुटी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोरायचं तुम्हीच वाटोळं करणार, खोटं आमच्या विरोधात लढणार. आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जो तुमचा खरा शत्रू इतकी त्यांनी खाऊ दिलं नाही, त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही, त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही, त्यांच्याशी तुम्ही ही करताय. आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो, तुम्ही आम्हाला असं बोलताय. म्हणजे ते झालं ते बळच, ये आम्हाला चिटक तू, बळच चिटक तू, असं झालंय. आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही. इतके आम्ही मोठ्या मनाचे लोक आहेत. आणि पण काय झालं सरळ सरळ आता या आंदोलन आणि तुमचं आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता खूप जास्त हॉट म्हणजे गरम पाहिजे करायचं आहे त्यांना. वाद नाही, फाद नाही, खेड्यापाड्यात काय नाही काय नाही. हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून. त्यांना आरक्षण आहे, त्यांनी त्यांच्या एसटी साठी लढावं, त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात. काही होणार नाही. मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही. बाकीचं मला इथून पुढं माहित नाही. जातीनुसार गणनेचा विषय आहे. आता पुन्हा बंद पडला तर पुन्हा वर येतं. काल छगन सुद्धा जातगणना झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं. ते असलं चुकरून आणतं बा रोज संध्याकाळी किंवा काय लिहित का काकानो, रोज सकाळी वेगळं चुकरून आणतात आणि यांच्या पुढे ठेवून देतं आणि ते तिकडे बस रोज येतं. या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवतंय आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही. परत 2-4 दिवसांनी एखादा प्रश्न करून आता टाकून देतं, इकडे लगेच सुरू होतं. असं त्या ते असे उकंडे उकरस सवय लागली याच्यावर, नुसतं उकांड्यात लोळाल्यासारखा खेळ येतात. पण जातगणनेच्या बाजूने जे विरोधात आहे, करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही, मी बाजूने नेतोय. तुला काय करायचं ते करतो. तू एखादं रजिस्टर घेऊन का तू, कारण मोजी तर बसा नसतं रोजतीत काय घेणं नाही मला. सरकार ओबीसी जास्त आहेत का मराठी जास्त आहेत? असून दे, कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार, कुणी जास्त असून. त्यांनी तुम्हाला आणखी प्रश्न विचारला मला काय विचार तिकडे सरकारला विचार ना. जरांगे केवळ तरी पण तुम्ही विचारा त्यामध्ये ते जरांगे विचारनंतर आहेत का, त्यांना काय कळतं ते फक्त भुजबळाला टार्गेट. आणि ओबीसी संपवण्याचा घाट घालत नाही. कारण तिकडे ते बुगाच बसले दिसते. जाऊन बरं, आंतरवालीत बैठका सुरू आहे परत तुम्हाला आंदोलन संपूर्ण अशी गावकडे आंतरवालीत हलवूनच देत नाहीत लोक. चलो, धन्यवाद. तुमचा मृत्यू झाला आहे असं छान व्हायरल झालेलं आहे. पोलिसांनी गुन्हा